पावलाच्या आतमध्ये शॉट कव्हर या दिशेमध्ये चेंडू, पहिला चेंडू ग्लिजिंग असतं पहिल्या षटकामध्ये, त्यावेळेस फलंदाजाला कुठंतरी मला वाटतं या चेंडूचा थोडा फायदा होत नाही, पण गोलंदाजालाही होत नाही, कारण व्यवस्थित चेंडू हातामध्ये येत नाही आहे. पुढचा चेंडू पाहतोय आपण. यावेळेस फुल एअरलाईनचा चेंडू लेग साईडला खेळून काढला जातोय. जबरदस्त मला वाटतं यावेळेस फटका मारायचा प्रयत्न होता, पण ग्लेजिंग, मी मागाशीच म्हणलं की ज्यावेळेस चेंडूवरती ग्लेजिंग असतं त्यावेळेस फटका जरी मारला तरी हवाई फायर होत नाही, चेंडू कुठंतरी मैदानामध्येच चिटकतो. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025. यावेळेस पुन्हा एकदा बाहेरची कडा, गली स्लिपच्या मधनं चेंडू येतोय. एक धाव मात्र दोन्ही फलंदाजाच्या साह्याने मिळून जाते. धावसंख्येकडे जर लक्ष दिलं सर तर किमान मला वाटतं 3 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. पंच थोडा इशारा करत आहेत. विजय लक्ष्मण पाहतोय आपण की तो प्रथमतः मला वाटतं त्यांनी 1 चेंडू आणि 1 धाव आपल्या संघासाठी. आकाश 3 चेंडू टाकतोय, 3 धावा खर्च करतोय पहिल्या 3 चेंडूमध्ये. सर जी काय प्रॉब्लेम आहे? हां जी सर. सर नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे दात मागितलेली आहे, ती मात्र पूर्ण झालेली आहे. नो बॉल आहे. हां येस सर. फ्री हिट, नो बॉलची फ्री हिट. एक्स्ट्रा बोनस मिळणार का या नो बॉलसाठी? षटकार चौकार मिळणार का? पाहतोय आपण पुढील चेंडू. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू मिड विकेटच्या वरनं खेळला जातोय. शानदार जानदार येतोय, दमदार षटकार. लक्ष्मणच्या बॅटमधून निघालेला हा एक उत्कृष्ट पद्धतीचा सर विजयच्या, माफ करा, विजय सरांच्या जर बघितलं गेलं तर घुटना टेकलेला आहे, पण गतीमध्ये परिवर्तन. गब्बर के सामने बब्बर असं म्हणलं तरी काय हरकत नाही. म्हणजे गब्बर गोलंदाज आणि बब्बर फलंदाज. कुठंतरी गोलंदाजाला लाईन लेन सापडली, अचूक टप्प्याचा चेंडू, आणि अचूक टप्प्याला मात्र फलंदाज मात्र काय करू शकला नाही. यावेळेस मात्र गोलंदाज फलंदाजावरती थोडासा भारी पडतोय. 4 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे. बघितलं गेलं तर आकाशची लाईन, कारण शॉर्ट ऑफ लाईन एकच चेंडू तो गुडलाईन टाकला होता थोडासा पुढं, बॅटच्या खाली ओव्हरपिच असेल, पण गतीमध्ये परिवर्तन केलं. त्या चेंडूला मात्र फलंदाजाला फसवलं. पुन्हा एकदा वापस जातोय. शेवटचा चेंडू घेऊन होतो तो म्हणजे आकाश विजयसाठी. विजय कांबळे 5 चेंडूमध्ये केवळ मला वाटतं 8 धावा जमवलेल्या आहेत. एक उत्कृष्ट सुरुवात केलेली आहे. यावेळेस मात्र पुन्हा खरपूस समाचार, घणाघाती स्ट्रोक, सरळ चेंडू गेलेला आहे मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. वाव, वंडरफुल चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा 16 धावा. सोळा धावा पुन्हा एकदा येतोय 16 धावेकडे. 16 धावा म्हणलं की नक्कीच आपल्या क्रिकेटमध्ये ज्यांना आपण देव म्हणतो, सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण खरंच नक्की होती. सागर सर काय म्हणायचं तुम्हाला की सरजी ज्या वेळेस त्यांनी बॅट हातात घेतली, अशा अनेक गोलंदाजाला सामोरे गेले, शतक बनवले, शतकीय पारी, अर्धशतकीय पारी, कधी कधी 99 धावेवरती आऊट झाले, तर कधीही क्रिकेटला निराश केलं नाही. का केलं नाही? त्यांना अचूक प्रश्न जर विचारला कधी की सर तुम्ही 0 धावेवरती आऊट झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असेल, तर सचिन रमेश तेंडुलकर सरांची प्रतिक्रिया काय असेल सर, तर मी जाताना मोकळा गेलो तो, येताना 0 घेऊन येतोय. म्हणजे याच्यासारखा मोठा अंक कुठला नाही, कारण ज्याच्या पाठीमागं 0 लागतो तो 100% कुठंतरी कामाला येतो. नक्कीच तुमच्या खिशामध्ये किती पैसे असू द्या त्याचा उपयोग नाही, पण एक धाव तुम्हाला जिंकून घेऊन जाते.
शानदार चेंडू पॉइंटच्या डोक्यावरती पुन्हा एकदा अपर खेळला जातोय. चेंडू फरार, शानदार जानदार येतोय दमदार चौकार. वा क्या बात आहे. डीजे वाल्याचं अभिनंदन केलं पाहिजे. टायमिंग टायमिंग परफेक्ट टायमिंग. अभिनंदन सर. दुसऱ्या षटकामध्ये लखन यांच्याकडे जर बघितलं तर सुरुवात चांगली आहे बरं का. लखनची 2 चेंडू 5 विजय. 14 धावेवरती खेळत आहेत. 6 चेंडू. आणि आता मात्र संदीप पाटील यांच्याकडे गोलंदाजीचा भार सोपवलेला आहे. खोल टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईनचा सिली मिडऑफच्या दिशेमध्ये टप्पा खातोय चेंडू. आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय गोलंदाज संदीप पाटील. क्या बात आहे. आता मात्र गोलंदाज फलंदाजावरती भारी पडतोय. या वेळेस मात्र खोल टप्प्याचा चेंडू क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र. अनेक वेळा सर सांगण्यासाठी सामोरे जावं लागतं कॉमेंटेटरला. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र ज्या वेळेस टाकलं जातं त्यावेळेस फलंदाजाला एकच पर्याय असतो की आपलं अस्त्र म्हणजे बॅट. फक्त अडवायचं, नाहीतर काहीतरी मैदानामध्ये दृश्य वेगळं होतं. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हातानं पुश केलेला आहे आणि इथं मात्र फलंदाज फसलेला आहे. बॅक टू द पेवेलियन. पहिली विकेट. बडी मछली जाल में फस गई. वाव. यावेळेस जर बघितलं गेलं सर तर पहिली इनिंग चालू आहे. अजून सुद्धा वेळ आहे. पहिल्या जोडीमध्ये गडबड मात्र केली. एक चांगला चेंडू होता, समाचार घ्यायचा होता आणि लक्ष्मणने आपली विकेट सोडलेली आहे. चाललेले आहेत पेवेलियनच्या दिशेमध्ये. सर जवळजवळ सुरुवात चांगली असेल. 6 चेंडूमध्ये 14 धावेला चांगली साथ दिली लक्ष्मणला. लक्ष्मणने विजय सरांना. पर आता तर पाहतोय की 1 डाऊनला म्हणजे गोल्डन डग असेल किंवा सिल्वर डग असेल आणि लक डग असेल तो शेवटपर्यंत खेळतो, कधी आउट होऊ द्या. पण पहिल्या चेंडूवरती तो मात्र गोल्डन डग वापस जाण्यासाठी. तसा काय डग कुठला मैदानात पाहायला मिळाला नाही. पण आता जर बघितलं गेलं एक सुरुवात चांगली. पहिल्या जोडीसाठी जर बघितलं गेलं तर 20 धावा दुसऱ्या षटकामध्ये वेग घेतलेला आहे. आणि उदय कलगुडगे मैदानात येताना एक उत्कृष्ट खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत ते. संदीप पाटील पुन्हा एकदा काऊ कॉर्नर. चेंडू येतोय सरळ लॉंग द कार्पेट. मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. दरम्यान दोन्ही फलंदाजाने 1 धाव काउंट केलेली आहे. 21 धावा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत आणि स्कोअर पटावरती सजलेले आहेत. तमाम प्रेक्षकांचं सर्वांचं मनापासून जयसिंगपूर प्रीमियर लीग फाउंडेशनच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जास्त ओव्हरपिच चेंडू. बॅटच्या खाली टप्पा फसवायचा प्रयत्न. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. जवळजवळ 5 धावा खर्च केलेले आहेत. 1 विकेट आणि 5 चेंडू. संदीप पाटील इज अ आउटस्टँडिंग गोलंदाजी आतापर्यंत. एक मोठा खेळाडू तंबूमध्ये पाठवलेला आहे त्याने. 21 धावा आलेल्या आहेत. पुढील चेंडू संदीप पाटील. खोल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फसवलेला आहे फलंदाजाला. चेंडूने बॅटची कडा घेतलेला आहे. लेग साईडला चेंडू गेलेला आहे. निगाहे कहीं पे निशाणा कहीं पे. या चेंडूवरती 1 धाव आणि जवळजवळ 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. सुरे गोलंदाजी निश्चितच सर. जवळजवळ मला वाटतं 1 विकेट 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एका षटकाचा त्याने मोबदला घेतलेला आहे संदीप पाटीलने. क्रिकेटमध्ये सर गोलंदाजाला पाठीमागच्या काळामध्ये कमी लेखलं जायचं, पण आता गोलंदाजाचे दिवस चांगले यायला लागलेले आहेत. आता नक्कीच सर पहा आपण की जेवढे सामने आणि पहिलं कसं लाईव्ह नसायचं त्यावेळेस किती जरी चांगला गोलंदाज असला तरी त्याचा जो फॉर्म आहे तो पाहायला मिळायचा नाही. पण आता काय क्षणिक ह्याच्यामुळं क्षणाक्षणाला गोलंदाज येतात आणि आपला परफॉर्मन्स दाखवतात. तो फेमस होतो कारण यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा अशा लाईव्हच्या माध्यमातून फट करणं. कारण आता इंस्टा आहे, फेसबुक आहे, या माध्यमातून लगेची लगे फेमस होतात खेळाडू. अशा प्रकारे सर जातोय आपण मैदानाकडे. जवळजवळ 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा झालेत. रनरेट जर बघितलं गेलं तर 11 दोन्ही 22. 11चं रनरेट मैदानामध्ये. रमेश वैयक्तिक मला वाटतं त्यांचं पहिलं षटक आणि संघाचं हे 3रं षटक. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळला जातोय. जबरदस्त
पाहतो ती क्रिकेट, आपण नियोजन केलंय त्याचं नाव क्रिकेट. खेळाडूंना काय खेळतात त्यांनी सांगितलं मी खेळतो क्रिकेट. पुढील चेंडू फ्लाईट आहे, थोडासा गतीमध्ये परिवर्तन, दिशा चेंज करताना पंचांचा निकाल येतोय. दोन्ही हात समांतर, अवंतर धावेचा म्हणजे वाईट बॉल. 22 क्रमांक क्रिकेट असोसिएशनच्या नियमानं जर बघितलं तर आता नियम बदललेत म्हणजे क्रमांक, पण 22 हा क्रमांक वाईट बॉलचा. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑन साइड, माफ करा लॉंग ऑन नाही, मिड विकेटला आहे. पण यावेळेस क्रिकेटमध्ये पार्टनरशिप आणि लाईफमध्ये पार्टनर या दोन गोष्टी बरोबर असल्या ना माणसाला आयुष्य जगण्याची, क्रिकेटमध्ये आपलं करिअर ज्यांचं क्रिकेटमध्ये आहे त्यांना पार्टनरशिप आणि लाईफ पार्टनर या दोन गोष्टीची आवश्यकता. तिसऱ्या षटकामध्ये विकास येत आहेत. लक्ष सर्वांचं मैदानाकडे आहे, कोण जिंकणार. रणवीर स्पोर्ट्स किंग यावेळेस हलक्या हाताने खेळून लॉंग द कार्पेट, मिड विकेटला चेंडू जातोय. दोन खेळाडू चेंडूवरती येत आहेत. मॅन लाईन्स फिल्डिंग जबरदस्त. दोन्ही फलंदाजाने आपलं काम केलेलं आहे. दोन्ही फलंदाजाने जवळजवळ मला वाटतं 30 धावा. उदय कलगुडगी सर स्ट्राईकवरती खेळतात. एक चेंडू आणि एकच धाव त्यांच्या खात्यावरती आतापर्यंत. यावेळेस खरपूस समाचार, थोडा फ्लाईट आहे, बॅटवरती सरळ येतोय. फुलेर लाईनचा चेंडू म्हणजे ओव्हरपिच जरी म्हणलं तरी काय हरकत नाही, पण बॅटच्या खाली नाही, जवळजवळ बॅटवरतीच घेऊन चेंडू पाठवलेला आहे सरळ खेळाडूच्या हातामध्ये. 31 धावा या एक धावेने. दोन चेंडू अजून येणं बाकी आहेत. आपटलेला चेंडू हलक्या हातानं अप्पर पुश पुल केलेला आहे पॉइंटकडे. शानदार फिल्डिंग होते. दोन समोर स्क्रीन आहेत, 5 कॅमेरे आहेत. आयोजन नियोजन इतकं तगडं आहे. यावेळेस मात्र सरळ उभं राहून खेळायला चेंडू आहे, पण घसरता बॅट लागते आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू अडवला जातोय. डीप स्क्वेअर लेगला असेल कॅचच्या पोझिशनमध्ये. आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 33 धावा झालेल्या आहेत. 33 धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये प्रत्यक्षात 2-2 चेंडूला फिल्डिंगचा स्पेस बदलला जातोय. आणि फिल्डिंगवरती काही सामने आतापर्यंत क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये जिंकून नेलेले आहेत. गोलंदाज ज्या दिशेने फिल्डिंग सजवतो त्याच्या माइंडमध्ये काहीतरी ठरलेलं असतं की या फिल्डिंगमध्ये आपल्याला इथे विकेट मिळू शकते, आपल्याला कुठेतरी आपल्या संघाला फायदा देता येतो. आणि मर्यादित बघितलं गेलं तर जयसिंगपूर प्रीमियर लीगच्या दिशेने जर बघितलं गेलं तर सर जवळजवळ मला वाटतं आपल्या जयसिंगपूरमध्ये 100 ते 90 खेळाडू तयार आहेत आता 1 नंबरचे. अशा लीगला, अशा स्पर्धेला जर ते तयार असतील तर बघा, जवळजवळ मला वाटतं ओपन म्हणा, तालुकास्तरीय म्हणा, राज्यस्तरीय म्हणा, अशासाठी 2 टीमा तुमच्या 1 नंबर होतात. 1 नंबर आणि पाहण्यासारखी मॅच. एक कंटिन्यू गोलंदाजी संदीप पाटील, पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे. टायगर अभिजिंद आहे शिस्कर. षटकार. 39 धावा स्कोर पटावरती. संदीप पाटील यावेळेस मात्र ऑफसाईडला लॉंग द कार्पेट
चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र निश्चित रोखू शकणार नाही. दुसऱ्या धावेसाठी ओव्हरथ्रो मध्ये येणार का? आलेले आहे कंप्लीट. या दोन धावेनं पाहिलं गेलं तर या दोन्ही फलंदाजांनी कॉल दिला, कॉल घेतला, मात्र या दोन धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेले 41 धावा चौथ्या षटकामध्ये आगमन केलेलं आहे. कंटिन्यू गोलंदाजी संदीप पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टाकली होती, पण या षटकामध्ये मात्र यावेळेस आपटलेला चेंडू शॉर्ट पिच लाईनचा हवाई फायर काय आणि आपल्या फॉलोथ्रोमध्ये येस वाव. दरम्यान त्यांच्याकडे लक्ष जात आहे किती धावा बनतील सर, कारण क्रिकेटमध्ये अंदाज लावता येत नाही. अंदाज लावता येतो आगे दाए बाहे अगल बगल आगे पिछे, पण परफेक्ट ज्या दिवशी अंदाज या क्रिकेटचा लागेल की एवढ्याच धावा एवढे चेंडू आणि एक खेळाडू एवढ्या धावेवरती आऊट होईल, तो दिवस शेवट असेल क्रिकेटचा. अनेक वेळा कुणाच्याही समोर तुम्ही हा प्रश्न ठेवा की ज्या वेळेस तुम्ही विचारताल की एवढ्या चेंडूमध्ये एवढ्या धावा होतील आणि तो खेळाडू एवढ्या धावेत आऊट होईल, तो प्रश्न मात्र क्रिकेटचा 100% मैदानामध्ये असेल की ज्या दिवशी तुम्ही परफेक्ट अनुमान लावताल तो दिवस क्रिकेटचा शेवटचा असेल. तर जवळ मैदानाकडे 41 धावा चौथं षटक, अजून 3.3 म्हणजे 3 चेंडू येणं. संदीप पाटील यांचा पुढील चेंडू, रोहित येत आहे तर लेग साईडला जातोय चेंडू, लॉंग लेग फाईन लेग. बॅकवर्डची जागा जर कार्पेटला धरून चेंडू जात असेल तर पंचांच्या समोर म्हणजे स्क्वेअर लेग पंचांच्या समोर आणि फलंदाजाच्या पाठीमागच्या साईडला एक बॅकवर्ड म्हणून जागा आहे. पुन्हा मिड विकेट असेल त्याच्या समोर लॉंग ऑनच्या मध्ये काऊ कॉर्नर आहे. तर 2 चेंडू अजून येणं बाकी आहे संदीप पाटीलचे. यावेळेस अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, पुन्हा वापसी करत आहे गोलंदाज. यावेळेस भारी होतोय फलंदाजावरती संदीप पाटील, कारण असे अचूक चेंडू आपल्याकडे एक अस्त्र असतं आणि फलंदाजाला आमंत्रित करायचं, एखादा चेंडू फसवा टाकायचा, ते मात्र त्यांच्या माइंडमध्ये चाललेलं असतं. पण या पलीकडे बघितलं तर षटकार चौकार रोखूनच टाकायची ही गोलंदाजी मैदानामध्ये तेही आपण पाहिलं जातं. 15 धावा खर्च करत आहेत. जवळजवळ मला वाटतं त्यांचे 11 चेंडू मैदानात आहेत संदीपचे, 2 विकेट आहेत संदीपला. यावेळेस चॉप केलेला चेंडू पॉईंटकडे जातोय. गली आहे, गली नंबर 2-3, तिथं बरेच खेळाडू उभे केले जातात. बॅटला लागून कडा धरून जर चेंडू पाठीमागे जात असेल, स्लिप असेल, लेग स्लिप असेल, गली असेल, सेकंड स्लिप असेल, पॉईंट असेल, कव्हर पॉईंट असेल. यावेळेस मात्र पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 43 धावा स्कोअर पाटावरती येत आहेत. जवळजवळ 3 विकेट तंबूकडे गेलेले आहेत आणि रोहित सर आलेले आहेत, त्यात विकास सर मैदानामध्ये आहेत. या दोघा जणांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. धावसंख्या वाढली पाहिजे आणि धावसंख्या कितपर्यंत वाढली पाहिजे हे मात्र दोघांच्या माइंडमध्ये आहे. हे मात्र पडद्याच्या आडचा खेळ आहे, कारण कोण फलंदाज किती धावा बनवतो हे मात्र आपल्याला लक्षात येत नाही आहे. ज्यावेळेस पाहतोय की आपण 4 चेंडूमध्ये 3 धावा विकास सरांच्या खात्यावरती आहेत आणि रोहित सरांकडे जर बघितलं गेलं तर 1 चेंडू आणि 1 धाव. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय की रमेश पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये पाहतोय. स्लिप आहे, 1 खेळाडू, पॉईंट आहे 1 खेळाडू, ऑफ साईडला पण 1 खेळाडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि फलंदाजाने मात्र इथं समाचार घेतलेला आहे. आज की न्यूज है ये बेहतरीन षटकार, खनखनीत दणदणीत येतोय दमदार षटकार. बॉल टाकायचा आहे. आमच्या कमिटीचे काही मित्र आहेत बाहेर बसलेले, त्यांनी बॉल टाकायचा आहे. धन्यवाद सर, ज्यांनी आमचा चेंडू मैदानात टाकला त्यांना कमिटीकडून हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून खास करून का माहिती आहे का, तुमच्यामुळं तुमच्या चेंडू टाकण्यामुळं आमचा खेळ लवकर चालू होतो. तुमचं सहकार्य असंच लाभावं अशी मी प्रार्थना करेल देवाच्या चरणावरती, कारण तुमचं सहकार्य लागलं तरच आम्हाला इकडे यश मिळते. 49 धावा झालेल्या आहेत.
प्रत्यक्षात चेंडू कुठंतरी मला वाटतं बॅटला लागला की कडक बाहेर जातोय. शांत वातावरण झालेलं आहे, कारण आता जवळजवळ मला वाटतं 1:13 झालेले आहेत. 1:13. अजून विनर विनिंग यायची आहे. फुलेर लाईनचा चेंडू घुमलेला आहे. दंडाची पावर, मनगटाची ताकद, आणि यावेळेस मात्र नो बॉल दिलाय पंचांनी आणि चौकार आहे. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, येते फ्री हिट. आणि कमिटीचा असा निर्णय आहे की अंपायरनेच फक्त बॉल चेक करायचा आहे. कुठल्याही बॅट्समॅननं तो चेंडू चेक करायचा नाही. हा नियम आहे बरं का, नाही तर याच्यावरती पॅनल्टी दिली जाईल. चला फ्री हिट. पुढे चेंडू येतोय रमेश. यावेळेस फ्री हिटचा समाचार. टायगर अभिजिंद आहे. यावेळेस झेल नसतो, पण काय रनआउटची दोन्ही फलंदाजाने आपलं काम केलेलं आहे. 56 धावा आलेले आहेत, अब तक 56. 5व्या षटकाकडे खेळ मात्र चाललेला. जवळजवळ बघितलं तर विकास सरांपर्यंत 7 चेंडूवरती 15 धावा जमवलेल्या आहेत. 15 धावा अतिशय उत्कृष्ट. सामन्यामध्ये आता रुची निर्माण व्हायला लागलेली आहे. चहामध्ये साखर. यावेळेस क्या बात है, जबरदस्त, मस्त. ये BSNL षटकार खटॅक. बॉल टाकायचा आहे. प्रेक्षकांना माझी विनंती आहे, तिकडे भिंतीवरती बसलेले आमचे मित्र आहेत ना, भिंतीवरती बसलेले माझे मित्र, त्यांना विनंती आहे सर सहकार्य करा. आपल्या भारताची संस्कृती अशी आहे. बॉल टाका सर. कारण आज पहिला दिवस आहे. एक्स्ट्रा चेंडू आपल्याकडे थोडेसे आहेत, भरपूर आहेत. तसं काय कमिटीने भरपूर चेंडू आणलेले आहेत, पर चालू असणारा चेंडू म्हणजे तो त्याचे ग्लिजिंग गेलेला असते, तो दुसऱ्या संघाला मग त्याला घासपूस करण्यापेक्षा हा चेंडू जर आला तर सामना चालू होईल. आला. धन्यवाद पुन्हा एकदा मनापासून सर, तुम्ही चेंडू टाकला. तर जाऊया. 62 धावा म्हणजे धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. विकास यांच्या खात्यावरती 21 धावा गेलेल्या आहेत. संघाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला कुठेतरी मैदानामध्ये धमाकेदार बॅटिंग करावी लागेल. रमेशचा पुढील चेंडू, आणि मला वाटतं पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजे अवंतर धावेचा चेंडू येतोय. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू गेलेला आहे. कुठंतरी मला वाटतं वेगळं काय करण्यापेक्षा तुम्ही लाईन लेन सरळ गाडी चालवताना ड्रायव्हर कधी फसत नाही. जाऊया पुढच्या चेंडूकडे. यावेळेस मात्र समाचार, चेंडू जातोय आणि येतोय दमदार. जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा एक दमदार षटकार. नऊ चेंडूमध्ये 27 धावा विकास. एक चेंडूमध्ये 1 धाव रोहित. रमेश जवळजवळ 10 चेंडूमध्ये 1 विकेट, 37 धावा खर्च करताना थोडीशी मागणी गोलंदाजी म्हणता येते, पण 14, 12, 13 ठीक आहे. पण जवळजवळ 37 धावा आपल्या कोट्यातनं खर्च केलेले आहेत रमेशने. यामध्ये 10 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेले आहेत. आणि थोडंसं मला वाटतं यावेळेस बराबर आला नाही चेंडू बॅटवरती. बॅटची खरपूस कड घेऊन जाताना, आणि 70 धावा 1 धावेच्या साह्याने. शेवटचा चेंडू रमेशचा, या षटकामधला 5व्या षटकातला शेवटचा चेंडू. रोहित पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. पुन्हा एकदा तोच चेंडू बार बार
खूप मोठी चर्चा चालत असते बरं का सागर सरजी. प्रेक्षकांची चर्चा म्हणजे डोक्याच्या बाहेरची चर्चा असते. म्हणजे आपण त्या विचारापर्यंत कधी पोहोचत सुद्धा नाहीत अशी चर्चा असते. इतक्या धावा होतील, असंच होणार, तसंच होणार, ते त्यांनाच आम्ही त्यांच्यावरती सोडून दिलेलं आहे. कारण मैदानाच्या बाहेरचं जे आहे ते प्रेक्षकांनी पेलवायचं. कारण त्यांच्या डोक्यामध्ये असे विचार येतात की आपल्या विचाराच्या बाहेरचे विचार म्हणजे प्रेक्षकांचे विचार. त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. कारण सगळ्यापेक्षा मोठे विचार करायला पाहिजेत. कारण मोठे विचार करण्याच्या पाठीमागं कुठंतरी चांगलंही होतं. कारण आपण म्हणतो की संगत लगे बडे की तू बडत बडत बड जाय. म्हणजे मोठ्यांचे विचार घेतले तर आणखीन चांगलं होतं. संगत लगे बडे की तो बडत बडत बड जाय, गजमाते पर बकरी बैठे मन मांगे सो खाय. म्हणजे हत्तीच्या डोक्यावर जर शेळी बसली तर कुठल्याही झाडाचा पाला तोडू शकते. आणि मोठ्या माणसाच्या विचारामधून जर कुठलं कार्य केलं तर ते आपण कधी फसत नाहीत. हा पण मोठा विचार आहे. 70 धावा, अजून 12 मला वाटतं अजून 18 चेंडू असतील. कारण 5 षटक संपलेले आहेत आणि 1:19 टायमिंग असा आहे की भरभर चाललेलं आहे. पुढील चेंडू गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तर यावेळेस वाहिद येतोय गोलंदाजीमध्ये आणि चेंडू जातोय थर्ड मॅनकडे. मॅन लाईन्स फिल्डिंग आहे. यावेळेस बघितलं गेलं तर एक धाव मिळते, मिळत नाही, माफ करा, मिळते. 71 धावा. थोडंसं क्रिक हिरोज आहे, आगे पिछे होत आहे. 11 चेंडूमध्ये 29 धावा चाललेल्या आहेत विकास यांच्या खात्यावरती. वाहिद गोलंदाजीसाठी पहिलं षटक वैयक्तिक. लाईन चांगला आहे. गुड लाईन स्पॉटवरती आपटलेला चेंडू आहे. यष्टीरक्षकाच्या गॅदरमध्ये चेंडू विसावतोय. एक गुड गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय आपल्याला. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिली, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव. म्हणजे गोलंदाज फलंदाजावरती हॅवी होतोय. सापडतोय कुठंतरी वाहिदला सूर. पुढच्या चेंडूसाठी तयार. जवळजवळ 9 ते 10 पावलं पंचांच्या पाठीमागे. यावेळेस मात्र खिचून आणलेला चेंडू आहे. लॉंग द कार्पेट मिड विकेट. मॅन लाईन्स खेळाडू येतोय, धीम्या गतीनं पुढे येतोय. चेंडू हातात आल्यानंतर एक श्वास, एक धावेचा मात्र दोन्ही फलंदाज घेत आहेत. 3 चेंडूमध्ये केवळ मला वाटतं 2 धावा खर्च केलेले आहेत. गुड गोलंदाजी म्हणलं तर काय हरकत नाही वाहिदची. तमाम राहिलेले आमचे प्रेक्षक आहेत. दर्दी आणि गर्दी. गर्दी म्हणजे गडबड गोंधळ आणि दर्दी म्हणजे फक्त तुम्ही आणि आम्ही. आपटलेला चेंडू अपर सुपर से ऊपर येतोय. दमदार चौकार. सुपर से ऊपर चौकार. विकास 12 चेंडू 33 धावा. अतुल 2 चेंडू 1. वाहिदने यावेळेस मात्र धावसंख्या खर्च केली पण फिल्डिंगच्या स्पेसमध्ये पुन्हा बदल. ऑनसाईडचा खेळाडू थोडा आगे पिछे. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. हेलिकॉप्टर फसतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, गेज घेतोय. कुठंतरी मला वाटतं बॅक टू द पेवेलियन. बडी मछली जाल में फंस गई. 76 धावेवरती पुन्हा एक मोठी विकेट. वाहिदला विकेट मिळते पर 6 धावा खर्च होतात. या स्पर्धेचं सर्व श्रेय तर पाहिलं म्हणलं तर पाहायचं म्हणलं तर आदरणीय सन्माननीय लाडकं नेतृत्व या स्पर्धेला जमवून आणलं. सर्व मित्रपरिवाराला एकत्र केलं. आदरणीय संजयजी मालक पाटील येड्रावकर यांचं मोठं या स्पर्धेसाठी योगदान असणार आहे. आणि शब्द अतिशय सुंदर गोड शब्द या क्रिकेट रसिकांसाठी म्हणा किंवा क्रिकेट प्रेमींसाठी. आणि जयसिंगपूरचं क्रिकेट आपल्यापासून दूर गेलं नाही पाहिजे. खूप मोठा विचार. आदरणीय एक लाडकं नेतृत्व संजयजी मालक येड्रावकर. 76 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू जातोय कार्पेटच्या साह्याने. मिड विकेटच्या दिशेमध्ये थ्रो केलेला आहे. गोल्डन थ्रो म्हणलं जातं.
खेळाडू जॉन्टी सारखा उड्या मारतोय, जॉन्टी रोड. आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 78 धावा. अनिल येत आहेत अतुल सरांना साथ देण्यासाठी. जवळजवळ पार्टनरशिप, मी मागाच म्हणलं सर, क्रिकेटमध्ये पार्टनरशिप आणि आयुष्यामध्ये लाईफ पार्टनर या दोन गोष्टी सक्सेसफुल झाल्या. 78 धावा झालेत. आणि अनिल हे दोन्ही नावं सेम आहेत. तर जावा मैदानाकडे. यावेळेस क्या बात है, ये बड़ी बात है. आहा हा. वाव, क्लीन बोल्ड त्रिफळाची. पहिल्या चेंडूती षटकार आणि दुसऱ्या चेंडूती. चित्र कधी विचित्र होईल सांगता येत नाही. पहिलं चित्र चांगलं, नंतरचं विचित्र. खटॅक बॅक टू द पेव्हिलियन. बडी मछली जाल में फंस गई. क्रिकेट असं आहे सर, बसणाऱ्यांना उभं करतं आणि उभं राहिल्यानंतर क्रिकेट जर सुंदर चालले असेल तर पंजावरती उभं करतं आणि पंजावरती प्रेक्षक नखावरती जातात. हा, बँडेज पाहिजे. आणि सर्वांच्या लक्षाकडे बघितलं गेलं तर आमचे तथा आदरणीय मित्र महेशजी कलगुडी साहेब, एम के सर यांचं मैदानामध्ये पूर्ण लक्ष आहे. कारण खेळाडू काय बोलतात. धन्यवाद सर. एक लक्ष. आणि दुसरे फलंदाज कोण येत आहेत. हा, लखन गोसावी सर येत आहेत. हलक्या हातानं बॅकफुटला जाताना पुश केलेला आहे, खेळून काढलेला चेंडू आहे कव्हरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. जवळजवळ मला वाटतं या 85 धावेकडे जर बघितलं गेलं तर 6 विकेट मैदानामध्ये गुंतलेले आहेत. या 85 धावेमध्ये 7वं षटक मैदानामध्ये येत आहे. जमलेले आमचे तमाम सर्व क्रिकेटप्रेमी आत्तापर्यंत अनिल यावेळेस प्रहार करत आहे. बॅटची बाहेरची कडा, टॉप पेचा किनारा लागतोय, कड लागते, पण झेल सुटलेला आहे. क्रिकेटमध्ये सर मेन महत्त्वाचं काय असेल तर कॅच विन द मॅच. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच. तुमच्या लक्षात आलं असेल कारण ज्याचं माइंड पक्का आहे त्यांच्या लक्षात फर्स्ट येतं. दरम्यान 87 धावा, 7वं षटक. अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. आकाश गुड गोलंदाजी. बघितलं गेलं तर 1 विकेट, 25 धावा. षटक क्रमांक 2 वैयक्तिक. यावेळेस मोठी कडा, बॅटची कडा, पण गुडलँड स्पॉटवरती चेंडू टप्पा खातोय, थोडा टर्न मारतोय आणि यष्टीरक्षक जवळ नसताना थोडा दूर उभं राहतात. म्हणजे स्लिपचा जो खेळाडू आहे तो मात्र लेग स्लिपचे दोन्ही खेळाडू, त्यातला एक खेळाडू थोडा दूर आहे. यष्टीरक्षक क्लोज किपिंग करत आहेत आणि यामध्ये एक मोठा झेल सुटतोय. शेवटचा चेंडू येतोय आकाशचा. 26 धावा आतापर्यंत, 1 विकेट आणि 11 चेंडू. क्या बात आहे, जबरदस्त. म्हणजे वॉकी टॉकी गोलंदाजी. रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न, हा प्रयत्न फसलेला आहे. सिली मेड ऑफ, सिली मेड ऑन. यावेळेस मात्र पंचांचा निकाल येतोय की षटकाची समाप्ती झालेली आहे. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 89 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. सागर सर, तर माझ्या आमचे सहयोगी कॉमेंटेटरही आहेत, मार्गदर्शकही आहेत आमचे सागर सर. एक अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आणि बसलेले तमाम माझे प्रेक्षक जेवढे थांबलेले आहेत
मैदान उत्कृष्ट आहे, मैदान बसायसारखं आहे म्हणून जिकडे तिकडे बसलेले आहेत. हवा सुंदर चाललेली आहे आणि समोर सामना चालू आहे. क्या बात आहे. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 भव्य आणि दिव्य टुर्नामेंटचं नियोजन केलेलं आहे. या नियोजनाच्या पाठीमागं एक लाडकं नेतृत्व जर बघितलं गेलं तर विचार की आपल्या एका या व्यासपीठावरून या जयसिंगपूर प्रीमियर लीगमधून किंवा या मैदानातून एखादा महाराष्ट्र टेनिस बॉलमध्ये चमकला पाहिजे, अन्यथा भारतीय संघामध्ये चमकला पाहिजे, हे स्वप्न पूर्ण होणार येणाऱ्या काळामध्ये नक्कीच. कारण का तुमचे प्रयत्न जितके अटूट असतील, संघर्ष स्वप्नामध्ये आला की तुमच्या समोर जीत आहे, कारण संघर्षाचं नावच जीत आहे. यावेळेस मैदानामध्ये थोडीशी चर्चा. आदरणीय महेशजी कलगुडी सर मैदानात गेलेले आहेत. त्यांचे सहकारी मित्र आमच्या कमिटीचे सर्वेसर्वा डॉक्टर सूरज सर आहेत. तसेच त्यांचे सहकारी मित्र मैदानात गेलेत. क्रिकेटवरती अफाट प्रेम असणारं माझ्याकडून तुम्हाला त्रिवार मानाचा मुद्रा आहे, कारण क्रिकेटवरती अफाट प्रेम केलेलं कधी वाया जाणार नाही. कारण तुमच्या स्वप्नामध्ये क्रिकेट यायची आता तुमच्या समोर आलेली आहे, त्यासाठी तुम्ही पाठीमागं जात नाहीत. तुमचं खरंच कार्य मोठं आहे आणि किमान नाव आणि गाव. मी असं प्रत्येक वेळेस म्हणील, काम असं करा की त्याला काम म्हणलं पाहिजे, ते मैदानात करत आहात तुम्ही. नाव असं कमवा की नाव घेतल्यावर काम झालं पाहिजे. ह्या दोन्ही शब्दाकडे जर बघितलं गेलं तर काम असं करा की त्याला काम म्हणलं पाहिजे आणि नाव असं कमवा की नाव घेतल्यावर तुमचं काम झालं पाहिजे. म्हणजेच आमच्या तथा आदरणीय विद्यमान आमदार साहेबांचंही नाव येतं, माननीय राजेंद्र पाटील साहेब येड्रावकर. त्यांचं खरंच काम आणि नाव या गोष्टीकडे जर आपण गेलो तर सागर सर बोलावं होतं की क्रिकेटच्या विषयात गेलो तर आपण तर क्रिकेट धरून आहे, कारण ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि या मैदानाला सगळं योगदान. यावेळेस पुन्हा एकदा उचलून खेळायला चेंडू आहे, सरळ जातोय, फाईन लेग, लॉंग लेग, चेंडू गेलेला आहे, पॉइंट लाईनच्या बाहेर येतोय. खतरनाक झेंडूबाम चौकार, खटॅक. आणि झेंडूबाम मी का म्हणलो याच्या पाठीमागं थोडा विचार आहे सर. एकदा सामना हरला की डोक्याला झेंडूबाम लावावा लागतो आणि शांत झोपावं लागतं. सामना हरला तरी डोक्याला टेन्शन आणि जिंकला तरी टेन्शन, कारण टेन्शन जिंकल्यानंतर आनंद होतो जिंकल्यानंतर, पण सामना हरल्यानंतर झेंडूबाम याच्याशिवाय पर्याय नाही. 93 धावा झालेत सर. आणि लखन माळी सरांकडे बघितलं गेलं तर 3 चेंडू 5. आणि अनिल सर नो बॉलचा इशारा केला आहे तिसऱ्या पंचांकडे. मी बोलतोय तिसऱ्या पंचांचं नो बॉल. येस सर. आणि हा चौकार, 5 धावा आणि फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, मैदानातून येते फ्री हिट. जादुई क्रिकेट मैदानामध्ये तिसऱ्या पंचांकडे. आता बघितलं गेलं तर मैदानात कुणाकडून जर काही चुकलं असेल दोन्ही पंचांकडून तर तिसरा डोळा, म्हणजे आपण म्हणतो की काहीतरी कुणाला काय समजलं तर तुम्हाला तिसरा डोळा आहे का, म्हणजे आहे. क्रिकेटला हा तिसरा डोळा आहे, याच्या पलीकडे जाऊन सांगतो. सुंदर असं काम पंचांचंही, कारण कमिटीचंही काम सुंदर आहे. जाऊया मैदानाकडे. यावेळेस चेंडू जातोय सरळ ऑन साईडला, कार्पेट, लॉंग द कार्पेट, मॅन लाईन्स फिल्डिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावचीची संधी आणि पंचांचा निकाल. बडी मछली जाल में फंस गई, खटॅक. अभी तो मैं जवान हूं, खटॅक. यावेळेस मात्र जो हुकला तो संपला, म्हणजे क्रिकेटमध्ये ज्याला काउंट होत नाही तो मात्र बॅक साईडला येतो. आणि यावेळेस मात्र थ्रो केला, तितकाही मजबूत केला. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर बघितली गेली तर आता जवळजवळ मला वाटतं 95 धावा झालेल्या आहेत. 7 षटक आणि 1 चेंडू येतोय वर, 7.1, 7 विकेट. अनिल सरांना साथ देण्यासाठी एक मजबूत फलंदाजाची गरज आहे सर. धावसंख्या मला वाटतं एका दुक्का चौका छक्का गेली जबरदस्त तयार झालेली आहे, कारण 100चा आकडा तर आपल्या स्पर्धेमध्ये अजून पूर्ण झालेला नाही आहे. 100 धावा पूर्ण होतील. उद्याचा दिवस आम्हाला वाट पाहावी लागेल, परवा दिवशीची वाट पाहावी लागेल. हां, पंच जरा थोडासा सामना, प्रदीप सावंत
अनुभवी क्रिकेटर मैदानामध्ये आहेत. कारण परिचय नसल्यामुळं त्यांचं वय जरी मोठं असलं, क्रिकेट जरी मोठी असली तरी आम्हाला कॉमेंट्रीमधनं यावेळेस फसवलेला आहे फलंदाजाला. क्या बात आहे. अनुभव, अनुभवाला गुरु नाही आणि गुरुला अनुभव नाही. म्हणजे एक मोठी क्रिकेट बघायची असेल तर अनुभवातून बघायची. ती म्हणजे पाहिले आपण एक चेंडू टाकला, फ्लाईट होता, ऑफशिकच्या दिशेने टाकला होता. रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न, थोडा बॅकफुटला येतोय आणि आता मात्र धावचीची संधी, फसलेला आहे फलंदाज. अरा सावळ्या खटॅक. आठवं षटक मैदानामध्ये चालू आहे आणि आता मला वाटतं 8 विकेट मैदानामध्ये गेलेले आहेत. ही क्रिकेट आहे बरं का. शेवटच्या श्वासापर्यंत जीवन आणि शेवटच्या बॉलपर्यंत क्रिकेट. तर आपण पाहतोय की स्ट्राईकवरती येत आहेत विनोद. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, मूर्ती छोटी कीर्ती महान. 4 बॉल, शेवटचे 2 चेंडू. अनिल पुन्हा एकदा तयार होत आहेत. पण गोलंदाज मात्र प्रदीप. हा मात्र चेंडू लेग साइडला भिरकवलेला आहे, सरळ चेंडू जातोय. इस गेंद में जान है आणि मला वाटतं चौकार. जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा एक येतोय दमदार चौकार. सर पाठीमागे आमचे मित्र असतील तर त्यांना विनंती आहे, बॉल टाकायचा आहे. पाठीमागे बघा, लक्ष द्या. 99 धावा म्हणजे आकडा होणार का 100चा पूर्ण? एकच चेंडू बाकी आहे. जुना नाहीये सर, कारण पलीकडचे 2 बॉल गायब झालेले आहेत. पण हा चेंडू पलीकडे सापडेल, मला वाटतं जवळ आहे. देऊ का सर नवीन? ही घ्या. शेवटचा बॉल मला त्याला खासपूस करावं लागेल. क्रिकेट असोसिएशनचे पण नियम आहेत बरं का सरजी. हा मिळाला ना, धन्यवाद धन्यवाद. कारण शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा त्या चेंडूची गरज लागते. पहा, एक चेंडू शिल्लक 8व्या षटकामधला प्रदीप सावंत सरांचा. जवळजवळ मला वाटतं 99 धावा आणि आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये शतक पूर्ण होणार का? रणवीर संघाकडे जातोय आपण. अतिशय चांगला चेंडू आणि थ्रो केलेला यष्टीरक्षकाने. पुन्हा 99 धावेवरती सामना संपलेला आहे. ही एक इनिंग संपलेली आहे आणि 100 धावेची आवश्यकता आहे, ती म्हणजे जिंकण्यासाठी संजू मालक प्रेमी या संघाला. जाऊया मैदानाकडे. सर सागर सर माझ्याबरोबर आहेत. या सामन्याला झालेल्या सामन्यावरती चर्चा करूया. सर जवळजवळ 8 विकेट गेलेले आहेत आणि 8 विकेट पहिल्या 5 विकेट गेले त्यावेळेस आणि पहिल्या 5 षटकामध्ये जवळजवळ मला वाटतं कमी धावा होत्या. नंतरच्या 2 षटकामध्ये धावसंख्या वाढली गेली. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या कमी झाली. म्हणजे जवळजवळ 8 षटकामध्ये 9 विकेटच्या मोबदल्यामध्ये बघितलं गेलं तर 99 धावा, म्हणजे डबल 9 आणि 9 एक्स्ट्रा 9. फक्त 9 षटकं असती तर 9 9 9 आपल्याला 4 जागेवरती 9 पाहायला मिळालं असतं. 99 धावा, 9 विकेट आणि 8 षटक हे असंही मिळालं असतं. पण आता असं झालेलं आहे, 8 षटकाच्या समाप्तीनंतर 9 विकेटच्या मोबदल्यामध्ये रणवीर सुपर सिंग या संघाकडे जर बघितलं तर 99 धावा, 100 धावेची आवश्यकता. कमिटीचे आमचे सर्व वरिष्ठ या स्पर्धेला, ही स्पर्धा बारकी नाही आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र टेनिस बॉलला गवसणी घालणारी स्पर्धा आहे. या भविष्य काळामध्ये या मैदानावरती IPLच्या मॅचेस सुद्धा होऊ शकतात आणि होणार 100% याची गॅरंटी आहे. कारण या स्पर्धेला तुम्ही नुसती सुरुवात केलेली आहे, या मैदानाला सुरुवात केलेले, पण येणाऱ्या काळामध्ये ते चित्र समोर दिसतंय का नाही, ते चित्र जसं दिसतंय अशा पद्धतीचं हे ग्राउंड होणार आहे
आणि त्यावेळेस लोकराजे छत्रपती शाहू महाराज स्टेडियम जयसिंगपूर या नावाने हे स्टेडियम ओळखलं जाईल. या नावाने या स्टेडियमला एक ब्रँड लागल आणि त्या ब्रँडला तुमचंही योगदान असणार आहे. कारण या कमिटीला जवळजवळ मला वाटतं डॉक्टर साहेब आहेत, काही व्यावसायिक आहेत, नगरसेवक आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, सर्व क्रिकेटप्रेमी आहेत, वरिष्ठ डॉक्टर साहेब, त्यांचे वकील साहेब आहेत, काही ॲडव्होकेट आहेत. या सर्वांचं योगदान तुमच्या या जयसिंगपूर प्रीमियर लीगला आहे आणि तुमच्यामुळं आम्हाला या व्यासपीठावरती येण्याची संधी मिळते. का तर तुम्ही क्रिकेट जपून ठेवलेले आहे. जसं विठुरायाने आपल्या कमरेवरती हात दिलेले आहेत, योग्य 28 झालेले आहेत. योग्य 28 विठेवरती उभा, वामांगी रुखमाई दिशे दिव्य शोभा. अजूनसुद्धा त्या पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावरती पांडुरंगाने हात कठेवरती देऊन अजूनसुद्धा आपल्यासाठी उभे राहिलेले आहेत, भक्तांची वाट पाहत. लाखो भाविक येतात प्रत्येक वर्षी आषाढी वारीमध्ये आणि इतर बी वेळेस येतात. चला मैदानामध्ये जाऊया आपण. सामना चालू करायचा आहे. शेवटची विनिंग असेल. आता काय वेळ घेऊ नका. पंच तुम्ही पण लक्ष द्या, कारण राहिलेले आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी हा सामना आणि लाईव्हला पण पाहत आहेत बरं का. मी माझे ऑपरेटर tennis.in कडे जातोय सर. हां, टेनिस क्रिकेट या ऑपरेटरकडे जातोय सर. आता लाईव्हला पाहिलं तर आपण पाहू शकतो की प्रेक्षकांनी किती गर्दी केलेली आहे. पण आता शेवटच्या मॅचला पाहण्यासाठी, कारण जवळजवळ मला वाटतं आता टायमिंग झालेलं आहे 1:40. पुढच्या 40 मिनिटांमध्ये ही विनिंग पूर्ण होईल. अंदाज लावायला काय हरकत आहे सर? अंदाज अंदाज का भाषा माणूस आहे. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की सर 130 120 या धावसंख्येला जर आकडा बदलला सर, टाका बॉल टाका मैदानामध्ये. छोटे छोटे क्रिकेटर, छोटे छोटे रसिक, छोटे छोटे प्रेमी, उद्यापासून खूप मोठी गर्दी. फायनलला तर फुल गर्दी, कारण 100% पहिला दिवस असा झाला. बॉल टाका सर. आहे का बॉल तुमच्याकडे शिल्लक? चला मग सामना चालू करा. रणवीर सुपर किंग संघाने 99 धावा बनवलेल्या आहेत आणि संजू मालक प्रेमी संघाला 100 धावा बनवायच्या आहेत. नहले पे दहला, पिक्चर अभी चल रहा है, टेलर चल रहा है, पिक्चर अभी बाकी है. म्हणजे अजून 5-7 दिवस या स्पर्धेचा आनंद घ्यायला मिळणार तुम्हाला आणि तो शेवटचा दिवस आमच्यासाठी, तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी खास असणार. आमचे स्कोरर जरा कंटाळलेले आहेत, पण प्रेक्षकांना थोडंसं हसलं पाहिजे. हसल्यानंतर काय होतं माहिती आहे का? आयुष्य वाढतं. असा सामना जर एकदम वातावरण टाईट आणि एकच फाईट जर मैदानात चालू झाला आणि मी जर कॉमेंट्री करत असतो तर कुठले प्रेक्षक असे अजिबात घळमढळम बसणार नाहीत, कारण त्यांचं लक्ष मैदानातच असणार. कारण मीच ॲक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष मैदानातच जातं. चला पंच जाऊया. 1 2 3. जिंकण्यासाठी कष्ट करावं लागणार आहे. हा तर सर कमिटीचा असा नियम आहे, पहिल्या 2 ओव्हरला जर गेला बरं का पंच, पहिल्या 2 षटकामध्ये जर चेंडू गुम झाला तर तुम्ही नवीन घ्या असं म्हणणं आहे त्यांचं. नवीन घ्यावंच लागेल हा बी प्रश्न आहे. चला यावेळेस आकाश आहेत आणि संजयजी यड्रावकर. आणि गोलंदाजीसाठी सर गणेश आहे का? गणेशजी इरकल. क्या बात आहे. सुरुवात होते. यावेळेस फ्रंट फुटवरती येताना सरळ चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून. 1 बाउन्स येतोय. जयसिंगपूर प्रीमियर लीगचा दमदार चौकार, खणखणीत चौकार. खातं खोललेलं आहे. सामना जातोय जवळजवळ 4 धावेकडे. खातं तर अतिशय उत्कृष्ट खोललेलं आहे. क्रिकेटवरती प्रेम आहे सर्वांचं म्हणून तुम्ही थांबलेला आहात. संजयजी यड्रावकर पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅक टू बॅक आणि पॉइंटला मात्र खेळाडू आहे
त्याने आपलं काम केलेलं आहे. चुकीला माफी नाही. क्रिकेटचं दुसरं नाव आहे. पहिला चौकार आला होता. पहिल्या चेंडूवरती तुम्हाला जर एखादी दुसरी धावसंख्या येत असेल तर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याची आवश्यकता असती नसती तर विचार तुमचा आहे. कारण आम्ही सजेशन देणं म्हणजे थोडं चुकीचं आहे. पण सुरुवात विजय सरांनी मात्र कुठलीच गलती केली नाही. विजय कांबळे वंडरफुल कॅच, वंडरफुल मॅच. आता जर बघितलं तर 46 चेंडूमध्ये 96 धावेची आवश्यकता अजून सुद्धा आहे. संधी क्रिकेटमध्ये तुम्हाला सांगतो वारंवार मिळत नाही. संधीसाठी बरंच काही करावं लागतं. अजून आमची गुरुजी म्हणायचे की तुम्ही वर्षानुवर्षे प्रॅक्टिस केलेली असते आणि शेवटच्या दिवशी चंबू गव्हाळ गुंडाळावं लागतं. हे क्रिकेटचं नाव आहे. आणि खरंच बरं का सर, तुम्ही म्हणताल की असं कसं काय बोलतात कॉमेंटेटर. तुम्ही किती जरी प्रॅक्टिस केली, फायनल असेल त्यावेळेस तुम्ही हारल्यानंतर तुम्हाला चंबू गव्हाळ गुंडाळावं लागतं. बॅट्या सगळ्या गोळा करायचं आहे, किट गोळा करायचं, बॅगमध्ये घालायचं आणि निघायचं. म्हणजे ह्याचं नावच क्रिकेट आहे. 3 चेंडू 4 धावा 1 विकेट, समान सुरुवात. आणि आता येतोय म्हणजे गोल्डन डक म्हणता येत नाही पण सिल्वर डक मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. संजयजी एड्रावकर यांना बॅक टू द पेव्हिलियन जावं लागतंय. पहिल्या षटकामध्ये सफलता मिळते गणेश इरकल यांना. गणेशजी इरकल सरांना पहिलं जे मान मिळतोय ती विकेटचा मान गणेश इरकल यांना मिळतोय. काय सुंदर गोलंदाजी असेल. कारण पहिला चेंडू आमंत्रित केलं. जाऊया पुढच्या चेंडूकडे. सुंदर फटका पुन्हा एकदा. 1 बाउन्स, दुसरा बाउन्स मिड विकेटच्या दिशेमध्ये शतरक्षक आहे. आणि यावेळेस मात्र पाहतोय आपण दृश्य किती आहे. 1 2 3 4 5 6 फलाव करण्यासाठी खेळाडू. कमबॅक त्याला म्हणतात. चेंडू इकडे तिकडे सुद्धा जाऊ नये कारण शतरक्षणाच्या जोरावरती क्रिकेट जिंकता येते हा जिवंत प्रश्न आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाजीचा मारा. गणेश इरकल सामना करत आहेत आकाश. यावेळेस परिवर्तन करताना घुटना देख, तमाशा देख, डीप स्क्वेअर लेग. घुटना टेक, तमाशा देख, डीप स्क्वेअर लेग. नक्कीच कुठंतरी यमक जुळलेले आहेत. 43 चेंडू आणि 94 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. धमाल क्रिकेट. तमाम प्रेक्षक आमचे मान्यवर, तमाम कमिटीचे कार्यकर्ते हास्यमुख आनंद घेत आहेत कारण आजचा यावेळेस 2 पावलं फ्रंट फुटवरती येताना हलक्या हाताने चॉप केलेला आहे. पॉइंटकडे थ्रो आलेला आहे. पण गतिमान शक्तिमान फलंदाज आहे, त्याने आपली मार्किंग पकडलेली आहे. यावेळेस धावसंख्येमध्ये बदल. 7 धावा. 7 हा अंक. 7 मिले तुम्हारा तो आसमान को छू लेंगे. म्हणजे एकाने एकाला साथ दिली तर तो दुसरा काय करू शकतो तर आसमान छू शकतो. म्हणजे 1 षटक 1 विकेट 7 धावा. जर बघितलं गेलं तर संजू मालक प्रेमी या संघाची 1 विकेट गेलेली आहे. 6 चेंडूमध्ये 7 धावा जमवलेल्या आहेत आणि आता 42 चेंडूमध्ये 93 धावेची आवश्यकता आहे. 42 गेंदों में 93 रन की आवश्यकता यहाँ पर जीतने के लिए. तो अगले गेंदबाज यहाँ पर आएंगे. तो बल्लेबाज यहाँ पर आकाश और गणेश, ये दो ही बल्लेबाज मैदान में है और इनके ऊपर बड़ा भरोसा है कि मैच अगर ये जिता के देंगे तर याच्यानंतर होणारे सामने आहेत ते त्यांना सोपे जातील. 12 संघांचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा भार दिलेला आहे खांद्यावरती. सुभाष सरांचा चेंडू आहे. हवाई फायर आणि यावेळेस सुरक्षित झेल टिपलेला आहे. पूर्ण शरीर सांभाळून क्रिकेट पूर्ण केलेले आहे. काय सुंदर झेल टिपला गेला. दृश्य नाही हा होताच, कमबॅक चेंडू होताच. तर पुन्हा एकदा बॅक टू द पेव्हिलियन. बडी मछली जाल में फंस गई. वातावरण शांत झालेलं आहे.
हा, विनोद सरांनी अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. 12व्या खेळाडू नाही, थोडे अंदाज लिंक लागत नाही, पर असू द्या. लेट येईन का थेट आलेलं आहे आमच्यापर्यंत. क्रिकेटला जर तरला किंमत नाही. मी जर असतो, मी इथं असतो तर असं झालं असतं, मी तिथं असतो तर तसं झालं असतं. जर तरला किंमत नाही. फलंदाज कोण येत आहे? वाहिद येत आहेत मैदानामध्ये. मगाच्या दिशेला बघितलं गेलं तर वाहिदने चांगलं काम केलेलं आहे या सामन्यासाठी त्यांच्या विनिंगमध्ये. पण आता पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं केलं तर बॅटिंगमध्ये काय होतं आहे, फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बदल वाहिदसाठी. मला वाटतं ऑनसाईडचा जो खेळाडू आहे मिड विकेटचा थोडा समोर घेतलेला आहे आणि ऑफसाईडच्या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पाठवलेला आहे. लॉंग ऑफला एक खेळाडू आहे आणि आमच्यासमोर लॉंग ऑनचा जो खेळाडू आहे तो मात्र मिड ऑनला घेतलेला आहे. म्हणजे डोक्यावरचा लॉंग ऑनचा गॅप सगळा मोकळा आहे. यावेळेस सुंदर चेंडू लॉंग द कार्पेट लॉंग ऑफला जातोय. क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफिल्डिंग करतोय, पण फलंदाजाच्या चुस्तीमध्ये बघितलं तर मला वाटतं एकाच धावेची एक सुंदर अशी खेळी मैदानामध्ये. 41 चेंडूमध्ये 93 धावेची आवश्यकता अजूनही बरकरार आहे. आणि एक उंचीपुरे खेळाडू गोलंदाजाच्या दिशेने बघितलं तर एक मोठा अनुभव, क्रिकेटवरती प्रेम, स्टॅच्यू कुठं करायचा हे मात्र नक्कीच अनिल कुंबळे सरांसारखे गोलंदाज उंचेपुरे. क्या बात आहे, घुटना टेकलेला आहे यावर. यावेळेस मात्र खरपूस समाचार, टायगर अभिजिंदा हे षटकार. खटॅक खटॅक. प्रेक्षकांनाही आनंद वाटला पाहिजे. खटॅक. बरोबर आहे सरजी, खास तुमच्यासाठी आहे. 39 चेंडू आणि 86 धावेची आवश्यकता. यावेळेस मात्र फलंदाजाने खरपूस समाचार घेतलेला आहे. तोच टप्पा आहे, अनुभव. पण बॅकफुटला जातोय आणि चेंडू फसवतोय. मिडल स्टिकवरून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय, एसटी रक्षकाच्या गॅदरमध्ये विसावतोय. यावेळेस मात्र गोलंदाज फलंदाजावरती भारी. उद्याचा दिवस बघायचा असेल तर स्वप्न, तोच चेंडू मैदानात टाकला जातोय. छलांग मारलेला आहे, फ्रंट फुटवरती थ्रो केलेला आहे, थोडा गलत. स्टिचवरती लागला असता तर स्टिक मात्र यष्ट्याही म्हणलं जातं बरं का. स्टिक स्टिक यष्टी रक्षक यष्ट्याही म्हणलं जातं. ज्यावेळेस स्टंप उभे करतो स्टंप म्हणले जातात. बरेच काही क्रिकेटमध्ये बखुबीचे नाव आहेत आणि आपण म्हणतो की इंग्लंडमध्ये क्रिकेटने उगम घेतलेला आहे. हे साफ खोटं आहे. मी सांगतो कारण का. मी सांगतो की आपल्याच भारतामध्ये श्रीकृष्णाने यमुनाच्या तीरावरती पहिल्यांदा चेंडूफळीचा हा खेळ चालू केला होता आणि त्याच्यातल्या शोधकाने तो उचलला आणि मग इंग्लंडमध्ये गेला.
हॅलो ठीक हॅलो क्रॉसर चालू कर की. चेक 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 हॅलो चेक 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 हॅलो हा चालू झाले पाहिजे. चालू झालं का? हा जमलं. कमिटी कमिटी एवढी सुंदर आहे की 2 मिनिटं जरी गेलं तरी माईक चालू झालं पाहिजे. 5वं षटक मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहतोय आपण पुढचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेन लाईनचा चेंडू शरीराला पूर्ण तलवारीच्या मापात वाकवलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. हा कमीच ठेवा सर. हॅलो 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 हा असू द्या चालतंय हरकत काय हरकत नाही. हॅलो हॅलो 21 चेंडू 63 धावेची आवश्यकता. लयच कमी केला सर. असू द्या आता. थर्डमॅनच्या दिशेमध्ये चेंडू येतोय. त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन लाईन्स. मला वाटतं जवळ डीप लाईनच्या जवळ चेंडू अडवलेला आहे. 4 चेंडू षटकातले पूर्ण होत आहेत. 40 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये संजू मालक प्रेमी संघाला जिंकण्यासाठी 20 चेंडूमध्ये 60 धावा करायच्या आहेत. 20 चेंडूमध्ये 60 धावा म्हणजे दोन्ही फलंदाज वाहिद यांच्याकडे जबाबदारी गेलेले. 5 चेंडूमध्ये 11 धावा आणि संदीप पाटील यांच्याकडून जर आल्या असतील आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 10 धावा. वाहिद स्ट्राईकवरती खेळतोय. विकासचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने. यावेळेस बिकीट करायचा प्रयत्न गोलंदाज फलंदाजावरती हावी होतोय. यावेळेस निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 19 चेंडूमध्ये 60 धावेची आवश्यकता. यानंतर सगळेची सगळे चेंडू एका दुक्का चौका षटकार अशा धावेमध्ये मैदानामध्ये दृश्य जर झालं तर निश्चितच संजू मालक प्रेमी संघाकडे हा सामना झुकला जाईल. यावेळेस चांगला चेंडू खेळायचा प्रयत्न आणि पंचांचाही निकाल आणि गोलंदाजाचाही निकाल निश्चितच कुठंतरी 5व्या षटकाकडे जातोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. 18 चेंडूमध्ये 60 धावा. शक्य अशक्य असं आव्हान मैदानामध्ये. पहिल्या विकेटला ज्यावेळेस एक मोठी गलती झाली, संजयजी यड्रावकर मैदानात आल्यानंतर एक चौका गेला होता. त्यावेळेस असं वाटलं की एक सुंदर सुरुवात, सुपर सुरुवात. पर त्यानंतर पहिली विकेट गेल्यानंतर त्याच प्रकारची दुसरी विकेट पण पॉईंटच्या जागेवरती गेली. आणि एक मोठा दबाव. 18 चेंडूमध्ये 60 धावा होऊ शकतात बरं का. कारण क्रिकेट गोलंदाजीमध्ये विकासची जागा घेण्यासाठी अनिल शिंगाडे वैयक्तिक दुसरं षटक. हा चेंडू मात्र आपण पाहिलं गेलं तर गतीमध्ये परिवर्तन थोडा ओरपिच आहे थोडासा. कारण बॅट खाली जातोय पण बॅटचा बॉलचा काही संपर्क होत नाही. निर्धाव पद्धतीचा गोलंदाज मात्र फलंदाजाला या चेंडूवरती फसवतोय. 17 चेंडू आणि 60 धावा. आव्हान जड होत चाललंय कारण चौकार षटकाराची आवश्यकता आहे. यावेळेस बिगिट केलेलं आहे. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि हा झेल मात्र सुरक्षित धरलेला आहे. बडी मछली जाल में फंस गई. बॅक टू द पेवेलियन. एक मोठा खेळाडू पुन्हा एकदा जातोय तंबूकडे. जवळजवळ मला वाटतं आता आवाहन जड झालेलं आहे. 16 चेंडू आणि 60 धावेची आवश्यकता.
प्रेक्षकांनाही या सामन्यावरचा जे काय ग्लो आहे तो मात्र निघून गेलेला आहे. पर बॅट्समॅनच्या हातात आहे की या सामन्यावरती ग्लो किती ठेवायचा, किती आणायचा. पण विकेटच्या दिशेने जर बघितलं गेलं तर 5 विकेट मैदानामध्ये आतापर्यंत गेलेले आहेत आणि 5 विकेटनंतर आपण पाहतोय की 5.2 म्हणजे 6व्या षटकामध्ये सामना अजून 4 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी 16 चेंडूमध्ये 60 धावा. निश्चितच आमच्या स्पर्धेचा आनंद घेत बसलेले इथं सर्व मान्यवर आहेत, प्रेक्षक आहेत. त्यांच्याही मनामध्ये एक बारका प्रश्न असेल की सामना एवढा सुरक्षित सुंदर होता, कारण 100च्या आतली धावा 99 धावा, 16 चेंडू 60. यावेळेस बॅटची टॉप पेचची कड घेतलेली आहे. स्लिपला जातोय चेंडू, थोडी मिसफिल्डिंग होते, मात्र थर्ड मॅनला तिकडं नो मॅन नाही जातोय. पंचांचा निकाल येतोय दमदार चौकार. वाव, वंडरफुल चौकार, खटॅक. 15 चेंडूमध्ये आवश्यकता 56 धावेची आणि चौकार अजून जरी 2-3 जरी चौकार गेले तरी सुद्धा सामन्याला गती मिळू शकते. आमच्या बोलण्यावरतीही लक्ष नसावे, कारण का कॉमेंटेटरचं काम असतं सांगणं, कारण या बोलण्याकडे लक्ष दिलं तर फलंदाजाचं आणि गोलंदाजाचं माइंड बॉगलिंग होतं. तर 15 चेंडू 56 धावेची आवश्यकता. चौदा चेंडू आणि 56 धावा. गोलंदाजाकडे जर बघितलं गेलं तर एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्यांच्याकडून चालू आहे. अनिल शिंगाडे सर 2 विकेट 10 धावा आणि षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजीचा पहिल्या चेंडूपासून जर बघितलं गेलं तर या इनिंगला दबाव आहे. फुलटॉस, थोडा फ्लाईट आहे, चेंडू जातोय लेग साईडला, फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मॅनलाईन्स फिल्डिंग असेल. दरम्यान एका धावेच्या साह्याने जर बघितलं गेलं तर धावफलक थोडंसं पुढं जातं आहे, पण अजून जर बघितलं गेलं तर जी उमेद आहे की जिंकण्याची उमेद. 14 चेंडू आणि 56. इथनं पुढं जातोय आपण. 13 चेंडू 55. 13 चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू षटकातला. या चेंडूला मात्र छलांग मारून निश्चितच ऑफसाईडला खेळलं जात आहे. शॉर्ट कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू अडवला जातोय. दरम्यान पंचांचा निकाल माझ्याकडे येतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये जर बघितलं गेलं सर तर संजू मालक प्रेमी संघाकडे जर बघितलं गेलं तर 45 धावा नोंदवलेल्या आहेत स्कोअर पटावरती. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 55 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो की एका षटकाला 55 धावा जर म्हणलं तर 50 आणि जवळजवळ 27 धावा, 27.5 धावा, 27 धावा एका षटकाला मैदानातून बाहेर आल्या पाहिजेत. 25 दोन्ही 50 झाल्या आणि बाकीच्या जी धावा आहेत दोन्ही सामने थोडेसे मला वाटतं एक 98-99 पॉईंटने घसरते गेले, म्हणजे वन साईड व्हायचा प्रयत्न. पण या सामन्यामध्ये अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावेची आवश्यकता आहे. पंचांना माझी विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. जवळजवळ 2:11 झालेले आहेत. तसे नाईटचे सामने चालू आहेत म्हणा. तमाम प्रेक्षक मैदानाकडे नजर काय होईल ना. आता जो सामना आहे थोडासा एक साईड नजरेनं बघितला जातोय. 12 चेंडू 55. यावेळेस मात्र समाचार घेतलेले काही काळ चेंडू हवेमध्ये ऑफसाईडला जातोय. त्या दिशेला 2 खेळाडू आहेत. त्या चेंडूवरती 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. गुड कमबॅक आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या धावेनं मात्र धावसंख्या बघितली गेली तर थोडीशी वाढते. 11 चेंडू 54 धावा अजून सुद्धा बरकरार असणारा मॅसेज. जवळजवळ 46 धावा, 5 विकेट आणि 7वं षटक मैदानामध्ये मार्गस्थ लावताना यावेळेस बिग हिट केलेले आहे. चेंडू जातोय सरळ सरळ प्रेक्षकांच्या आणि आपल्या मैदानाच्या बाहेर जातोय. सुपर से ऊपर येतोय दमदार षटकार. 10 चेंडू आणि 48 धावेची आवश्यकता.
यावेळेस पुन्हा एकदा खरपूस समाचार. वंडरफुल, सबसे फुल, ब्युटिफुल, कूल कूल, डरमे कूल पंचांचा निकाल असेल. मात्र तिकडे प्रेक्षकांनी आम्हाला कॉपरेट करायचं आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे. वर आहेत ना उभे, दिसतोय का त्यांना चेंडू? नाही. आहे का? अशा प्रकारे या चेंडूनं मात्र स्कोर पटाची जागा मात्र इकडच्या तिकडे केलेली आहे. 58 धावा झाले आहेत सर. 9 चेंडूमध्ये 42 धावा. स्फोटक षटकार, चौकार, षटकार अजून. हा दुसरा बॉल द्या सर. आला सर, आला. कारण आज इथनं पुढं आपल्याला जुन्या बॉलची आवश्यकता आहे आणि उद्यापासून सर जुने बॉल जास्त येतील ना. 9 चेंडू आणि 42 धावेची आवश्यकता. संजू मालक प्रेमी या संघाला जिंकण्यासाठी आपटलेला चेंडू, शॉर्ट ऑफ प्लेन लाईनचा, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. शिली मिडऑफच्या दिशेमध्ये टप्पा खातोय मैदानामध्ये. शिली मिडऑफ म्हणजे खेळाडूच्या समोरची जागा, ऑफसाईड, ऑनसाईड. प्रत्यक्षा या स्पर्धेला जर बघितलं गेलं तर सुरुवात अतिशय सुंदर, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये, प्रकाशाच्या अगदी सुंदर रोशनीमध्ये या स्पर्धेला उद्घाटन केलं आपण. यावेळेस घुटना वाकवलेला आहे. लॉंग ऑनच्या वरनं खेळला जातोय. मसल पॉवर स्ट्रोक, झेंडूबाम, षटकार, खटॅक. 7 चेंडू आणि 36 धावा. या चेंडूवरती जरी षटकार गेला तरी सुद्धा झेंडूबाम मैदानामध्ये येऊ शकतो. टेन्शन, झेंडूबामचं दुसरं नाव टेन्शन आहे बॉस. हा 7 चेंडू आणि 36, 36 या चेंडूवरती षटकार गेला तर असं होऊ शकतं. जर तरला किंमत नाही क्रिकेटमध्ये. कॅमेरामॅन आमचे कंटाळून खाली बसलेले आहेत, कारण आता दृश्य कसं बंद करायचं. खटॅक नाही, वेळ खूप झालेला आहे. अर्धी झोप डोळ्यात आहे आणि अर्धी नजर कॅमेऱ्यामध्ये आहे. प्रेक्षकही आनंद घेत आहेत सगळेजण. तुम्ही आहेत, मी आहे. केलं पाहिजे, केल्याशिवाय होत नाही. चावल्याशिवाय गिळत नाही, बोलल्याशिवाय कळत नाही आणि चुकल्याशिवाय माणूस नाही. 7 चेंडू 36. पुन्हा एकदा चेंडू येतो आहे. तर बघितलं गेलं तर सुभाष सरांकडे या चेंडूवरती जर बघितलं गेलं, एक सुरेख गोलंदाजी टाकायचा प्रयत्न होता त्यांचा. फिल्डर येऊ द्या जागेवरती. पंच नाही, पंचांचंही लक्ष आहे मैदानामध्ये. आताच्या आजच्या दिवसाला पंचांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. खूप सुंदर कामगिरी, अभिनंदन, शुभेच्छा. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन आणि षटकाची समाप्ती. शेवटच्या या षटकासाठी सर युवराज सिंग सरांना बोलवलं पाहिजे, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचणाराच फलंदाज लागेल. 36, 6 चेंडू 36 धावा. क्रिकेटमध्ये काय होईल काय सांगता येत नाही. मग त्यामध्ये वाईट असेल किंवा ते असेल, आमचा शब्द असा नसेल असेल, पर 36 धावा जमवणे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की पहिली विकेट, दुसरी विकेट, तिसरी विकेट, ज्या वेळेस विकेट नाही पाहिजे त्यावेळेस फलंदाजाने मोठी गलती करून सामना मैदानामध्ये फसवला. तो सामना फसला आणि येणाऱ्या आपल्या मॅचेसमध्ये तो सामना तुम्हाला आठवणीत राहील. चुकीला माफी नाही. जीवन हे विकेट राजा, जो हुकला तो संपला. क्रिकेटचं नावच आहे तसं. 6 चेंडूमध्ये 36 धावा, 64 धावा झाले आहेत 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 षटकाच्या समाप्तीनंतर. संजू मालक प्रेमी संघाकडे जर बघितलं गेलं तर पुढील चेंडू यावेळेस अपर खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हर, डीप बॅकफुट, एक्स्ट्रा कव्हर, शानदार जानदार, येतोय चौकार, खटॅक. चौकाराने इथं काही चालत नाही, कारण आता षटकाराची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. तमाम जमलेले आजचे सर्व क्रिकेट प्रेमी, आजच्या या दिवसाला तुम्ही सर्वांनी, आणि हा मात्र दर्शनीय, क्या बात है, जबरदस्त, मस्त, चुस्त. येणारा शेवटच्या क्षणाला टायगर अभी जिंदा आहे, षटकार, खटॅक. 4 चेंडू आणि 26 धावा.
हा, ज्या वेळेस पाकातला गुलाबजामुन काढून घेतला जातो त्यावेळेस पाक रिकामा होतो असा सामना मैदानामध्ये. ओ अतिशय सुरेख चेंडू, कार्पेट लॉंग द कार्पेट लॉंग ऑनला चेंडू येतोय, तिथं क्षेत्ररक्षक आहे. मॅन लाईन्स फिल्डिंग बघितलं गेलं तुमच्या सगळ्यांच्या समोरची गोष्ट आहे. वा, आता मला लॉर्ड्स मैदानाची आठवण झाली. खटॅक 3 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. अजून 5-7 दिवस आहे मी. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा रामबाण उपाय, क्या बात आहे. गदाधरी भीम षटकार. वाव, आणि तुम्ही पहिल्यांदा सुरुवात जर अशी केली असती म्हणजे केली असती तर हा शब्द माझा आहे, पण मैदानात जर बघितलेलं दृश्य प्रेक्षकांनी सुद्धा त्या शब्दाची गवाही दिलेली आहे. 2 चेंडू आणि 19, किती धावेमध्ये सामना फसला असेल तर बघा. अजून सुद्धा 2 चेंडू 19. एक तर झोप लागत नाही, जेवण जात नाही आणि टेन्शन सहन होत नाही. क्रिकेटचं नाव आहे सर. मी एक्स्ट्रा काय आता बोलणारच नाही. 7 दिवस फक्त क्रिकेट ओनली वन. आणि प्रेक्षकांनी, मी आणि कमिटी आणि आमचे आदरणीय आमदार साहेब असतील, आदरणीय आमचे, चला चला जुना बॉल टाका. ही स्पर्धा ज्यांनी भरवली, ज्या स्पर्धेला एक खंबीर नेतृत्व, खंबीर विचार तथा आदरणीय लाडके नेतृत्व आमचे संजू मालक पाटील यड्रावकर आणि त्यांचे मित्र, सहकारी मित्र परिवार. क्या बात आहे. कुठली गोष्ट करायची तर मनापासून करायची. शब्दात वजन, कामात वजन. आणि क्रिकेट स्पर्धेचं बी वजन महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पडलं पाहिजे. कान्याकोपऱ्यामध्ये, अदर कंट्रीमध्ये सुद्धा लाईव्ह पाहतात बरं का. वाह वाह वाह, इसे कहते हैं टाइगर अभी जिंदा है. जिंदगी एक सफर सुहाना, यहा कल क्या हो किसी ने जाना. या षटकाराने मात्र पुन्हा मॅच जिवंत झालेले आहे. आता राहिलेलं समीकरण तुम्हाला सांगतो. 1 चेंडू आणि 13. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. चूक झाली कुठं नाही. सामना कोणता तरी एक संघ जिंकणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, पण झाली कुठं चूक. कॅप्टनच्या डोक्यावरती झेंडूबाम. खटॅक. अय्यो राम अब्बा, चौका. खटॅक. या चेंडूने मात्र सामना संपतोय. जमलेले तमाम आमचे मित्रपरिवार, कमिटी, आजच्या दिवसाचं इथंच. जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद. असंच सहकार्य येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुमचं सहकार्य असावं याची अपेक्षा करील. आणि आजच्या दिवसाचं समालोचन आणि आजचा दिवस, पहिला दिवस संपला असं घोषित करील. या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह जात आहे विकास सरांना. विकास यांनी समोर यायचं आहे आपल्या डगआउटमधनं आणि स्वागत कक्षेकडे यायचं आहे. विकास यांना मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह देऊन नावाजायचं आहे. मी कमिटीचे सर्व त्यांना विनंती करील, आपण मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना नावाजायचं आहे.